मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी आहे विनोद कुमार. मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी आहे विनोद कुमार माने वाणेगुरुजी माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा कविता ऐकतो आणि विसरून जातो, पण काही कविता अशा असतात ज्या केवळ कानावर पडत नाही तर त्या काळजाचा ठाव घेणारे असतात आणि आपल्याला आरशा समोर उभं करतात. आज मी आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री माननीय गुंजन पाटील यांची एक अत्यंत प्रगल्भ आणि वास्तववादी कविता जी आहे तर ती कविता तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्या कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. मित्रांनो, ही जी कविता आहे तर ही कविता केवळ मातृत्व नाकारण्याची घोषणा नाही आहे, तर तो आक्रोश आहे त्या समाज व्यवस्थेचा जिथे स्त्रीला स्वातंत्र्याच्या गोष्टी शिकवल्या जातात मात्र तिला दडपलं जातं. या कवितेत कवयित्रीने स्त्रीच्या मनातील द्वंद्व, पितृसत्ताक मानसिकतेचा पगडा आणि स्त्रीच्या वाट्याला येणारा उपहास अतिशय धारदार शब्दात तिनं मांडलेला आहे. मला आई व्हायचं नाही ही कविता आपल्या आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या गप्पांना एक खडा सवाल उभं करते. मित्रांनो, एक मुलगी म्हणून, एक बहीण म्हणून, एक स्त्री म्हणून समाजाच्या कोणत्या अपेक्षा ती झेलते आणि त्यातून तिला काय जाणवतं हे या कवितेतून अतिशय धारदार भाषेत व्यक्त झालं आहे. चला तर मग या कवितेच्या माध्यमातून आपण त्या भयान वास्तवाचा शोध घेऊया. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लगेचच पुढची कविता घेते. कवितेबद्दल मी नाही बोलत, माझी कविता तुमच्याशी बोलेल. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. स्त्रिया जरी कमी प्रमाणात इथे असल्या तरी त्यांच्यासाठीच ही कविता आहे. तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची दाद माझ्यापर्यंत नक्की पोहोचू द्या की मला आई व्हायचं नाही. बाईचं जीवन अवघड असतं, बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही हो म्हणाले आणि कधीच काही नाही मागितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही हो म्हणाले, कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. टीव्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखं जगायचं. मी हसून हो म्हणाले, कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा जरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणून बोलायची.
वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. आणि मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. भाषणांना चूत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट. बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्ये आहे भूक. माझ्यामध्येही आहे भूक. प्रकृतीचा तो चमत्कार. लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार. वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल. तो वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल. श्वापदा परिहिंस्र की तोही सौंदर्याचं प्रतीक असेल. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई. मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो. मला आई व्हायचे नाही. मला आई व्हायचे नाही. मला आई व्हायचे नाही. मित्रांनो, ही कविता कशी वाटली तुम्हाला. आवडली ना. नक्कीच आवडली असेल. तुम्हाला जर ही कविता नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.